तर नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसानंतर मुलाखत घेतो आपण मांगरूळकरांचं लक्ष आहे बघा. मागं आपल्याला पप्पू शेट्टी बाईट दिली होती की कुठेतरी आता थोड्या दिवसानंतर थांबणार आहे, पण बघा अजून म्हातारा झालाय तरी पळतोय. गेले 17 वर्षे हा बैल पळतोय आणि आज सुद्धा चांगला असा गुलाल घेतलाय त्यांनी आणि घरची गाडी ससा आणि लक्ष पळाला. तर त्याच्याविषयी आपण विचारूया चला आजच्या मुलाखतीमध्ये. तर समोर बघू शकता तुम्ही, मंडळी बघून समजा किती आनंद आहे आजचा. आणि म्हातारा झालाय तरी पण पळतोय. रोहितला विचारूया, काय बोलशील रोहित, आज म्हणजे घरची गाडी पळवण्याचा निर्णय कसा काय? घरची गाडी पळवण्याचा निर्णय असा आमचा की आम्हाला फेरा भेटला ना आमच्या बैलाला, त्यामुळे आम्ही लक्षाला आज पब्लिकला टाकला. म्हणजे आतापर्यंत तो आतून पळवता? आतून पळवत होता, पब्लिकला पळवला. आपण गेल्या वर्षी पळवला होता, अंदा पळवला नव्हता. कुठेतरी आमच्या बैलाला दुखापत झाली होती खिरकालीच्या मैदानात, त्याच्यामुळे आम्ही बैल काढला नव्हता. खिरकालीवरच काढला, तिथं गुलाल झाला ना. दुसरा गुलाल आहे लक्षाला. दुसरा गुलाल. आता इतकी वर्ष झाली पळतोय आणि तुमचं नाव टिकून ठेवलंय, काय बोलशील? म्हणजे बघ, त्याच्याबद्दल बोलावं तेवढा कमीच आहे. कारण तो आहे तर आमची पोरा येतात त्याच्याच मुलं येतात अड्ड्यात आली. आणि आज घरच्या गाडीचं तुम्ही सांगितलं कुठेतरी बैल देत नाही आम्हाला, याच्या मागचं कारण? बैल आता बघा दादा, आम्ही जास्त करून आमची घरचीच गाडी पळत. तुम्ही बघत असाल, आम्ही इतकं मैदान झालं आमची ससा मायब्या घरचीच गाडी पळतं. आम्ही घरची पळत असल्यामुळं कोणाला आता बघा कोणी मागितलं तर आम्ही कोणाला नाही पण बोललो असं. पण आम्ही ज्या माणसाला 3-3 वेळा बैल दिला त्याने आम्हाला बैल आज नाकारला. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला रात्री की आपली घरचीच गाडी पळवायची. बरोबर. आता ज्यांनी नाकारले मग त्यांना देणार का तुम्ही? नाही, त्यांना बैल नाही देणार, आम्ही मैत्रीपूर्ण त्यांच्या शर्यत खेळणार. बघा आज खेळ चालू आहे, कुठेतरी समोरच्या गाडा मालकाला कमी लेखला जाते. म्हणजे कुठेतरी आज ससा मैब्या खूप मोठं नाव सुद्धा आहे त्या गाडीच्या, घरच्या गाडीचा. त्याच्यामुळे आज ती गाडी न पळताना लक्ष आणि जसा गाडीला अंतर किती झाला काय बोला? अंतर तर आम्हाला माहित नाही, आम्ही खाली होतो सगळी पोरा. जे पण झाला ते आपली मैत्रीपूर्ण झाली. बरोबर. कोणाची झाली गाडी काय सांगू शकता का? मोने कोलेवाडा काय आपलं मैत्रीपूर्ण शर्यत खेळतो आपण. सांगून झाली म्हणजे? सांगून झाली, विचारून झाली दोन्ही बैल. बरोबर. कोणी पळवली गाडी? गाडी आपला बाबू ड्रायव्हर, जुना ड्रायव्हर. त्याच्यासाठी जुना ड्रायव्हर आपला गणपत दादा पण ड्रायव्हर आहे, आपला तेजस ड्रायव्हर आहे. जो असेल तो बसवतो आपण. आता काय अनुभव आला? तुम्ही सांगितलं कुठं 3-3 वेळा मागून सुद्धा बैल देत नाही, याच्यातून काय शिकावा? आता आपला बैल कुठं कमी झाला किंवा लागला, मार लागला, तिथून नंतर काढला बैल आपण बाहेर, तर लोक सांगतात की बैल पळत नाही. तर आता तो पळूनच करून सिद्ध करून दाखवतो सगळ्यांना. बरोबर. आता इतका बैल म्हातारा झालाय, आपण कोणाला फोन केला की नाही सांगता. मग त्यापेक्षा आम्ही ठरवला बैल मागायचाच नाही कोणचा आता इथून. पळवायची तर घरची पळवायची, नाही तर गाडी नाही पळवायची. बरोबर. आणि कुठेतरी मी बघतो ना, कुठलंही मैदान असू दे, आल्या पहिले सर्वात प्रथम नाव पडेल पप्पू शेटचा, घरच्या गाडीचं नाव. आणि प्रत्येक मैदानामध्ये त्याच्याविषयी काय बोलाल? दादा आम्ही बघा, आम्ही असं नाही आम्ही 1 गोंड्या 2 गोंड्या, आम्ही 11,000च नाव देणार. बरोबर. आम्हाला खेळच खेळायचा, आम्हाला जुगार नाही खेळायचा. आणि आतापर्यंत त्याचं राहिलेलं काल आपण भरपूर साऱ्या मुलाखती आतापर्यंत घेतलेल्या आहेत, पण कुठेतरी ते दिवस आठवतात लक्षात तो, आणि आताचं लक्ष अजून पळतोय. आठवण येते ना, कारण का जपान लक्षाच्या गाडीला लाईफ स्पीड होता. त्या गाडीसारखी आम्ही गाडी नाही बघला. हल्ली पण अड्ड्यात आम्हाला तशी गाडी नाही दिसत. आम्ही हल्ली बघतो त्या गाडीचा भविष्य भुंगा, आणि सैराटमध्ये ती गाडी तशी पळते आहे. बरोबर. आणि कुठेतरी मोठा काल गाजून नंतर आता दोन्ही बैल सही सलामत आहेत. भले जपान आता थांबला असेल, पण लक्ष आतापर्यंत पळतोय, तो जिद्द दाखवतोय. हो नक्कीच, कारण जपान पण त्या दिवशी येणार होता मैदानाला, पण त्याचा काहीतरी पायावर लागला म्हणून तो आला नाही बैल अड्ड्यात. बरोबर. आणि कुठेतरी ऐतिहासिक फेरा पण होणार आहे या जोडीचा पुन्हा. 100% फेरा मारू आम्ही. तो बैल कव्हर झाला का फेरा होईल तो पण. बरोबर. आता अजून एक मोठा लक्ष, आणि हा लक्ष सुद्धा पळायचा, तो एक मोठा काल होऊन गेला काय हो. आपण मोठा लक्ष आणि याला दैवलीच्या पाठीला फेरा मारलेला आहे. याला पब्लिकनंच घातलेला, मोठ्या लक्षाला आतून घातलेला, दैवल्या पाठीला फेरा मारलेला आहे आपण. फेरा मारलेला ना, बघा म्हणजे ती पण एक आठवण राहून गेली. मोठा लक्ष आमच्या दावणीत, आमच्या इथं 2 दिवस राहून गेला, याचा मोठा आनंद आहे आम्हाला. आनंद आहे ना. आणि कुठेतरी बघा, जरी मोठा लक्ष आज आपला गेला असेल तरी कुठेतरी या लक्षामध्ये पण तुम्ही त्याला बघत असाल. हो 100% त्याला बघतो ना आम्ही याच्यामध्ये. आता तुमच्या खूप सारे आठवणी आहेत. आता ही सर्व टीम आहे तुमची बघा, मैदान कुठलाही असू दे सर्व एकत्रित असतात, आणि कुठेतरी चांगला खेळ पण दाखवावा असा तुमचा कायम प्रयत्न असतो. दादा टीम नसली तर होणारच नाही, शक्यच नाही. टीम पहिले पाहिजे. ही पोरं आहेत तर आम्ही आहेत. बरोबर. आज बघा भरपूर सारे असे सन्मान चिन्ह तुमच्या घरी असतील, काय बोलाल? म्हणजे आज पण एक ट्रॉफी मिळवली त्यांनी. आज सन्मान चिन्हाचा असा विषय, आमचा घरचाच मैदान आहे, आम्ही इथनं लवकर काय घेऊन नाही जात. पण आज आम्ही सांगितलं की आमची गाडी झाली, आम्हाला द्या तुम्ही आज. बरोबर. आम्ही पंचांग करून मागून घेतला, म्हणजे कुठेतरी ही आठवण राहून जाईल, आठवणीसाठी घेतले. बरोबर आहे. आता मला वाटतं तात्या असते कुठेतरी, आज तात्या नाही, आवर्जून लक्ष जवळ आला असतात. 100% तात्या असते बैलाजवळ, 100% येतात. बरोबर. येतात आणि आलेच असते तरी ते. बरोबर. खेळ आता जे घडीला जे चाललंय, आता तुम्ही म्हणजे एक बघा अध्यक्षांच्या दावणीला आहात तुम्ही, त्यांच्या कार्यरतामध्ये काम करतात, काय बोलाल आताच्या खेळाविषयी? खेळ चांगलाच चाललाय. म्हणजे तुमचं मत काय, अजून कसा आपला खेळ व्हावा?
आता व्यवस्थितच खेळ होतो हल्ली तरी. बरोबर आहे. आणि बोनिवलीच्या मैदानाच्या काय आठवणी सांगा लक्षाच्या, म्हणजे अशी एखादी गाडी ती पाठीमागे राहिली आणि लक्षाने ती पुढे येऊन घेतलाय गोलाला? नाही, आता खूप साऱ्या गाड्या झाल्या आणि आम्ही कोणाचं नाव नाही घेत, पण खूप साऱ्या गाड्या झाल्यात. बरोबर. तर चांगल्या चांगल्या मैत्रीपूर्ण झाल्यात. पहिले पण आपण खेळलो त्या बंदीमध्ये पण खेळलो, त्या मैत्रीपूर्णच खेळलो सगळ्यांची गाड्या. आता बैल कमी झाल्यानंतर जे लोक, आता तुम्ही सांगितलं कुठेतरी खूप मोठा काही संघर्ष करावा लागतो, आता किती दिवसाचा संघर्ष होता? आता बैल आम्ही जसा ससा मैब्या तिथं किरकालीवर पुढे येऊन टेम्पोला धडकली, त्यानंतर बैल आमचा कमी झाला मैब्या. आता अजून पण त्याला ट्रीटमेंट चालू आहे, बैलच बरा होत नाही. बरोबर. पुढचे 200 फुटात डायरेक्ट बैल ब्रेक मारता आली, त्याच्यामुळे आम्ही बैल थांबवलाय तो. मग आता त्याला पेरा करून पळवतो एक मैदान, बैल त्याला पुरत नाही, मग सांगितलं आज घरचीच गाडी पळवायची. बरोबर. आणि अजून सारी बैला पण तुमच्या धावणीला लंपी होता? अजून आहेत ना बैल आपली घाटावरती आहेत, मैदानासाठी घाटावर पाठवले 3 पेऱ्यांच्या, ते पण येते. लाडके आहे आपला, दुसरी पण बैल आहेत भरपूर आहेत. बरोबर. आता लक्षाचा बिंजोरचाच काल राहिला का? आता माझ्या माहितीत तर मी त्याला 3 फेऱ्यांना आपण लक्षाला 3 फेऱ्याला पण पळवलंय. वडूजला मैदान झाला रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, तिथं पण फायनलला राहिलता. इतक्या वयात पण फायनलला बैल गेल्या वर्षी तिथं राहिलता. त्यानंतर आपण सेकंदाला पण पळवला 21 MG46 लक्षा त्याच्यामध्ये पळाला. म्हणजे आपल्या मित्राचा बैल आहे आशुतोष पाडवलचा. म्हणजे ऑलराऊंडर म्हणायला काही हरकत नाही त्याला. आम्ही सगळ्या भागात जाऊन पळवतो त्याला, सगळ्या भागात. आणि बिंजोर तर कायमच आपला. बिंजोर कायम आमचा आवडता गेल बिंजोर. बरोबर. चला आता थोडक्यात मी या मैदानाविषयी तुमच्याकडनं माहिती घेतो. जो बोनिवलीकर दरवेळेला मैदान भरवतो, कुठेतरी तुमचा पण एक सहभाग असतो यामध्ये. काय बोलाल, म्हणजे बघा गाडा मालकाची उपस्थिती कायम या मैदानाला लागते? तात्यांच्या मुलं या मैदानाला, आमच्या शेटच्या मुलं, इथं हमेशा गर्दी राहणार या मैदानामध्ये. भले ते गाड्या छोट्या होऊ दे पण शिस्तीत होत्या आमच्या इथे. बरोबर. चला, तुम्हाला आज घरच्या गाडीसाठी मी शुभेच्छा देतो आणि लवकरच अजून चांगल्या चांगल्या मोठ्या खरेदी धावणीला येऊ द्या आणि असं नाव तुमचं टिकून ठेवा. धन्यवाद. धन्यवाद. इकडे या साईडला बघा, खूप वर्ष गाजवणारा लक्ष आजपर्यंत पलतोय. आज गेले 17 वर्ष झाला बैल पलतोय. तुम्ही त्याच्या नाकावरूनच बघू शकता येसन बघा. पण सर्वांची इच्छा आहे त्याने अजून पलावा, कारण आता रिटायरमेंट करायचा एक प्रयत्न चालू आहे दादांचा, की कुठेतरी थांबावं त्याला. आणि कुठेतरी जो गेला मैदान झाला गुढीपाडव्याचा, त्या गुढीपाडव्याच्या मैदानामध्ये जुनी गाडी पळणार होती जपान आणि लक्षा, आणि तिथून त्या दोन्ही बैलांचा रिटायरमेंट होता. पण जपानला कुठेतरी पळायला अजून कोणाचा त्रास झाला, त्याच्यामुळे ती गाडी इथं नाही पळाली. पण येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे 1 जूनला तात्यांचा आणि पप्पू शेटचा वाढदिवस असतं. त्या वाढदिवसानिमित्तानं हा आपल्याला फेरा बघायला मिळेल नक्कीच. आणि रिटायरमेंट होईल नाही होईल ते नंतरचा प्रयत्न राहील. ही गाडी मेन, जी गाडी पळताना पूर्वीचा काल होता, एक खूप मोठा काल गाजवला. आता माझ्या माहितीत तर माझ्या चॅनलवरती नाही म्हणजे तो काल, कारण पण मी बघितलेला आहे पळताना या दोन्ही बैलांना. पण कुठेतरी बघूया आपण ज्या दिवशी हा फेरा पळेल नक्की सर्वांना एक माहिती पडेल की त्यावेळेला कशी गाडी पळाली असेल. चला, अभिनंदन.